खूप छान वाटतंय. ह्या वर्षाचीच फक्त मोठी फिल्म नाही आहे, ही सगळ्यात मोठी फिल्म नाही आहे. ही मराठी चित्रपटसृष्टीतली ऑल टाईम दुसरी सेकंड हायेस्ट फिल्म आहे. आणि आय एम व्हेरी प्राऊड की ह्या फिल्मबरोबर माझं नाव जुडलेलं आहे. आणि प्रेक्षकांनी जेवढं प्रेम दिलं आहे, जेवढं कौतुक झालं आहे, त्यासाठी सगळ्यांचे आभार. आणि केदार शिंदे, जिओ स्टुडिओज, अजित बुरे आणि सुकन्याताई, शिल्पा, दीपा, सुचित्रा, बंधू मावशी, रोणी मावशी, या सगळ्यांबरोबर काम करून जे काय म्हणतो आपण, एक पहिल्या फिल्ममध्ये अशा दिग्गज कलाकारांबरोबर आणि असल्या टॅलेंटेड कलाकारांबरोबर काम असोसिएट होणं, आय थिंक आय एम व्हेरी हॅपी. सो 2023 हॅज बीन गुड. आय होप वी कॅरी द सेम एनर्जी. नक्कीच कॅरी करू 24मध्ये. आणि सगळ्यांनाच ऑल द बेस्ट. काही नाही, असे छान छान चित्रपट येत राहू देत, अशा छान छान प्रोड्युसर्स आम्हाला मिळत राहू दे मराठी चित्रपटसृष्टीला. आणखीन कारण खरंच तिने कधीच कुठे कसलीच आडकाठी केली नाही आणि फ्री हँड ठेवला तिने. आणि हा स्पेशल शो हा तिने अरेंज केलेला आहे सगळ्यांसाठी. आणि खरंच खूप खूप धन्यवाद. त्यामुळे सगळ्यांना परत भेटता आलं आपल्याला, कारण आपण सगळे वेगवेगळ्या याच्यामध्ये बिझी असतो. पण त्या निमित्ताने आज सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा भेटायला मिळालं. आणि असंच प्रत्येक वर्ष छान जाऊ देत सगळ्यांनाच. हा मराठी सिनेमा चित्रपटसृष्टीतल्या इतिहासातला नंबर 2चा चित्रपट ठरला आहे आणि अर्थातच वर्षातला सगळ्यात मोठा चित्रपट. आणि हे आपण इथे सेलिब्रेट करतोय. ज्या बायका आत्ता इथे हा शो बघतायत तो जणू काही पहिल्यांदाच बघत असल्यासारखा तितकाच एन्जॉय करतायत. आणि आम्हाला हे सतत जाणवतं की वर्ष सरत आलं तरीसुद्धा जणू काही अजून चित्रपट हा दाखवला जातोय सिनेमात, अशा पद्धतीने सगळ्या बायका रिॲक्ट होत आहेत ज्या भेटतात त्या किंवा सोशल मीडियावरून. तर मला असं वाटतं की 2023मध्ये ही जे एक चैतन्य आलं इंडस्ट्रीमध्ये, जो एक उत्साह आला ह्या चित्रपटामुळे, तो इतर अनेक चित्रपटांनी आता 2024मध्ये कंटिन्यू करावा. जिम्मा 2 आलाच आहे, त्यानंतर तोही खूप छान पद्धतीने पोहोचला आहे लोकांपर्यंत. तर मला असं वाटतं की बाईपणनी जी सुरुवात केली आहे तसे अनेक चित्रपट यावे पुढच्या वर्षीसुद्धा, नंतरसुद्धा, आणि हा सगळा उत्साह चित्रपटसृष्टीत टिकून राहावा.